कोणीही बनवू शकेल इतका सोपा हा रवा केक, फक्त एका मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर भांड्याचा कोणताही जास्तीचा पसारा न करता फक्त मोजक्याच घरातील गोष्टींचा वापर करून हा परफेक्ट असा रवा केक तुम्ही बनवू शकता। आणि तुम्ही पहिल्यांदा जरी रवा केक हा ट्राय केला तर तो अजिबात बिघडणार नाही। तर नक्कीच एकदा तुम्ही ह्या पद्धतीने केक ट्राय करून बघा। चवीला तर एकदम भन्नाट असा हा केक होतो आणि मुलांसाठी पौष्टिक असा, मग कोणताही मैदा किंवा आपण यामध्ये तेलाचा वापर केलेला नाही। तर मस्त असा हा रवा केक बनवण्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे की केक टीन आपल्याला तयार करून ठेवायचा आहे। यामध्ये बटर पेपर टाकून त्याला थोडंसं तूप लावून, भांड्याला पण वरच्या साईडला पण थोडंसं तूप लावून हा केक टीन सुरुवातीला तयार करून साईडला ठेवून द्यायचं। नंतर 1 कप एवढा जो बारीक रवा असतो 0 नंबरचा तो घेतलेला आहे आणि हा कप आहे तो 200 ग्रॅमचा आहे। तर कोणत्याही एका वाटीनं तुम्ही हे साहित्य मोजून घेऊ शकता। आणि अर्धा कप एवढं इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मी मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही। आणि अर्धा कप एवढे आपल्याला मिल्क पावडर इथं यूज करायचे। तर 200 ग्रॅम आपण रवा घेतलेला, त्यासाठी 100 ग्रॅम गव्हाचं पीठ आणि 100 ग्रॅम इथं मिल्क पावडर वापरायचे आणि पाऊण कप एवढी साखर इथं यूज करायचे। अर्धा कप सुद्धा चालू शकते, त्यापेक्षा कमी वापरू नका, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि चिमूटभर इथं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा एवढा बेकिंग सोडा टाकलेला आहे। चमचा तुम्ही बघू शकता, अगदी चहा पावडरच्या डब्यामध्ये जो सगळ्यात लहान चमचा असतो तो चमचा इथं मी यूज केलेला आहे। आणि 1 चमचा भरून इथं आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे। आता हे सगळं यामध्ये आता आपण कोणताच व्हॅनिला इसेन्स किंवा कोणताच इसेन्स वापरणार नाही, अगदी घरातल्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहे त्यामुळं। आणि म्हणून यामध्ये 2 ते 3 वेलची अशा सोलून यामध्ये टाकलेल्या आहेत आणि हे मिक्सरमधून छान 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फिरवून घ्यायचं की जेणेकरून साखर आणि रवा आहे ते छान बारीक होईल। बघा हे छान मिक्स करून झालेलं आहे। तर इथं आता परत अर्धा कप एवढं तूप, म्हणजे 100 ग्रॅम एवढं इथं मी तूप घेतलेलं आहे। आता तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तर तरी सुद्धा ते तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार, पण मुलांसाठी बनवत असेल तर आपण तूप, मुलं असं पण जास्त खात नाहीत त्यामुळे तुपाचा वापर इथं मी केलेला आहे। आणि 1 अंड इथं मी फोडून यामध्ये टाकलेलं आहे। अंड्यामुळं केकची चव अजूनच छान होते। आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे, 200 ग्रॅम एवढंच दूध इथं घेतलेलं आहे, म्हणजे जो 1 कप आहे एवढं। तर सुरुवातीला थोडंसं टाकून फिरवून घेतलं आणि नंतर राहिलेलं सगळं मी इथं टाकलेलं आहे। तर ह्या एका वाटीनं जर तुम्ही हे जे साहित्य आहे ते व्यवस्थित मोजून घेतलं तर 1 कप एवढं इथं बरोबर दूध लागतं, म्हणजे 200 ग्रॅम एवढं। आणि थोडं थोडं टाकून तुम्ही बारीक करून घ्या, तुम्हाला अंदाज येईल, म्हणजे जास्त घट्टही होणार नाही किंवा जास्त पातळही होणार नाही। तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही हा केक एकदा ट्राय करून बघा, चवीला अगदी अप्रतिम होतो। जर तुम्ही ह्या पद्धतीने केक बनवला तर बाहेरून तुम्ही कप केक कधीच विकत आणणार नाही, अशी याची टेस्ट होते। तर मी ह्या केक टीनमध्ये आपल्याला हे जे तयार केलेलं बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त घट्ट हे मिश्रण नाही, तर पाहू शकता अगदी लूज असं झालेलं आहे। तर ह्याप्रमाणे तुम्ही साहित्य घेऊन केक बनवला तर अजिबात बिघडणार नाही, 100% तो परफेक्ट होणार। आणि असं त्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे यामधले जे एअर बबल आहेत ते निघून जातील आणि केक आपला जो मध्यभागी चिरतो फुगल्यानंतर तो अजिबात चिरणार नाही। आणि मस्त असं बघायला टॅप करून घेतलेलं आहे। तोपर्यंत अगोदरच कढई आहे ती मी गॅसवरती प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती 10 मिनिटं, म्हणजे आपण केकचं मिश्रण तयार करतोय तोपर्यंत कढई सुद्धा आपली गरम होते। तुम्ही ओव्हनमध्ये, तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्यामध्ये बनवू शकता, पण ओव्हन नसेल तर कढईमध्ये सुद्धा अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता। खाली कढईच्या बुडाला थोडीशी वाळू किंवा बारीक मीठ असतं ते टाकू शकता आणि जाळी ठेवलेली त्याच्यावरती हे ठेवून द्यायचं आणि मस्त असं झाकून ह्याला आता एक अर्धा तास लागतो, जास्तीत जास्त 35 मिनिटांमध्ये आपला हा केक बेक होतो। आता यातून हवा बाहेर जाऊ नये म्हणून असं खलबत्ता वगैरे असेल तर तो तुम्ही यावरती ठेवून द्या आणि आता 30 मिनिटांनंतर चेक करून बघायचा आहे तो कितपत आपला केक बेक झालेला आहे आणि शिजलेला आहे। तर बघा मस्त असा 30 ते 35 मिनिटांमध्ये आपला केक छान बेक झालेला आहे आणि मध्यभागी असं आपल्याला हे टूथपिक टाकून बघायचं आहे, तर तो अजिबात केक ह्याला चिटकत नाही, म्हणजे केक हा आपला व्यवस्थित तयार झालेला आहे। तर केक शिजत आल्यानंतर बघा त्याचा वास सुद्धा आपल्या सगळ्या घरामध्ये पसरतो, त्यावरून सुद्धा आपल्याला कळतं की केक आपला आता बेक झालेला आहे।
तर हे काढून आता हे केकचं भांडं काढून घ्यायचं साईडला आणि यावरती असा जाड नॅपकिन असतो तो टाकून असंच ठेवून द्यायचं. आता पूर्ण थंड होऊ द्यायचं, 1 तास 2 तास साईडला ठेवून दिलं तरी चालू शकतं. नंतर हा केक तुमचा खाण्यासाठी तयार आहे. तर बघा पूर्ण केक हा थंड झालेला आहे आणि हा कडा त्याच्या आपोआपच सुटलेले आहेत. तरी सुद्धा थोडंसं चाकून याला बाजूने असं साईडनं एकदा फिरवून घेतलं की मस्त असा केक भांड्यापासून सुद्धा सेपरेट होतो. तर पाहू शकता केकचं टेक्स्चर तुम्ही, अगदी अप्रतिम असा याला कलर आलेला आहे. तर हा बटर पेपर जो टाकलेला होतो तो काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही जवळून पाहू शकता केक आता दिसायला जसा दिसतोय त्यापेक्षा तो चवीला अगदी अप्रतिम असा झालेला आहे. तर आता श्रावण चालू होतोय, तर श्रावणमध्ये आता आपण श्रावण पाळतो, तर अंडी खात नसाल तर तुम्ही अंड स्किप करू शकता. पण जर अंडी खात असाल किंवा श्रावण नंतर जरी बनवलं तर नक्कीच 1 अंड टाका. जास्त राहिलं पण 1 अंड्यामुळं पूर्ण केकची चव चेंज होते. जसं तुम्ही बाहेरचा कप केक आणता त्यापेक्षा सुद्धा हे चवीला फार छान होतात आणि टेक्स्चर सुद्धा पाहू शकता. हा रव्याचा केक आहे पण तो अजिबात असा सुटसुटीत किंवा मोकळा जास्त होत नाही. जसं आपल्याला हवा आहे त्याचंच टेक्स्चर किंवा आतनं बघा याची जाळी वगैरे स्पंज अगदी परफेक्ट असा केक तयार होतो. तर आता मुलांसाठी बाहेरचं केक आणण्यापेक्षा तुम्ही असं घरामध्ये आणि झटपट होणारं अगदी कमी वेळात, आता तुम्ही बघितलं 10 मिनिटं लागतात हे सगळं साहित्य मिक्स करून केक बनवण्यासाठी. तर अगदी छान आणि मस्त अशा चवीचा हा आपला रवा केक तयार आहे. तर नक्कीच एकदा ह्या पद्धतीने ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर मुलांना रोज काय द्यायचं हा एक प्रश्न असतो, तर तुम्ही सगळ्यात सोपा ऑप्शन आहे हा. बाहेरचं त्यांना बिस्किट केक देण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये अगदी यामध्ये मैदा आपण अजिबात यूज केलेला नाही, तसंच तेलाऐवजी तुपाचा वापर केलेला आहे आणि तुम्ही साखरेऐवजी गूळ घालून सुद्धा हा केक बनवू शकता. तो अजूनच पौष्टिक बनेल. तर नक्कीच एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि मुलांसाठी जरूर एकदा हा केक तुम्ही बनवा. तर यामध्ये फक्त आपण घरातल्या साहित्याचा यूज केल्यामुळे आपल्याला बाहेरून काहीच आणायची गरज नाही आणि पटकन होणारा अगदी 10 मिनिटांमध्ये. फक्त याला बेक होण्यासाठीच थोडा वेळ जातो, पण साहित्य मिक्स करायला बघा आपण फक्त एका मिक्सरच्या भांड्यामध्येच हे तयार करून घेतलेलं आहे. तर भांडी घासायचा कंटाळा नको आणि मुलं सुद्धा अगदी आवडीनं हा केक खातात. तर बनवल्यानंतर 2 ते 4 दिवस तुम्ही हा व्यवस्थित याचा यूज